हा नाही, याचं उत्तर मला असं वाटतं की आता हे 6-7 महिने ही प्रक्रिया सुरू आहे. अनावधानानं ज्या फॉर्मवर स्वतःकडे गाडी असताना देखील तो फॉर्म भरला गेलेला होता, स्वतः सरकारी नोकर असताना देखील तो फॉर्म भरला गेलेला होता, सरकारी कामामध्ये फायदा घेतलेला असताना देखील तो फॉर्म भरलेला होता, सरकारी काही बेनिफिट्स घेतलेले असताना देखील जो फॉर्म भरलेला होता, ते फॉर्म जे आहेत ते फक्त बाजूला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकी कुठचाही याच्याशी जाणीवपूर्वक असं कुठं काढून टाकलेलं नाही. 2005च्या जी.आर.नुसार 2005च्या जी.आर.नुसार पूर्वी दाखला दिला जात होता. 2005च्या जी.आर.नुसार हां त्यानंतर दुसरं आपत्ती झालं. त्या आपत्तीला सुद्धा त्या जातीची दाखला करण्यासाठी पूर्वी दाखला अडचण आहे. जी.आरच्या नाही, असं काही ठिकाणी होत असेल, मला असं वाटतं काही ठिकाणी होत असेल. आता माझ्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अशी तक्रार येत नाही, पण अशा पद्धतीची स्वतःच्या म्हणजे काकांचा चुलत्याचा दाखला आहे, त्यांच्या मुलाचा दाखला आहे आणि त्याच्या परत सख्या भावाचा दाखला काढताना अशा पद्धतीची जर अडचण येत असेल तर आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू, त्या संबंधित यंत्रणेशी बोलू. मंत्री महोदय सामाजिक न्यायाचे त्यांच्याशी मी स्वतः बोलेल. पण अशी खरं अडचण यायची काही आवश्यकता नाही, कारण त्यांचं थेट ब्लड रिलेशन आपल्याला आयडेंटिफाय होतं, व दाखला द्यायला काही हरकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत जे काही म्हणजे नाना असतील त्यांना काही आश्वासन दिलं होते की विधान परिषदेत घ्यायला ती काही ती संधी होती. आता महामंडळ सुद्धा वाटप महायुतीकडे होत नाही. कार्यकर्ते वेटिंगमध्ये काय म्हणतात? असं काही नानांच्या मनात अजून आलेलं नाही ते वेटिंगला आहेत म्हणून. कार्यकर्ते अजिबात नाही. आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे नेते आमचे हे कामात व्यस्त आहेत. माननीय शिंदेसाहेबांवर त्यांची निष्ठा आहे, शिंदेसाहेबांवर ते प्रेम करतात, त्याच्यामुळे शिंदेसाहेब त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत हे मला आत्मविश्वासानं माहिती आहे. महामंडळ वाटपाला उशीर झाला होता. नाही, महामंडळ वाटपाला देखील उशीर होत नाही. समन्वय समितीमध्ये महामंडळाचा रेशो किती आहे हे देखील तिन्ही नेत्यांनी फायनल केलेलं आहे. त्याच्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये महामंडळ व्हायला काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. सर, एकच प्रश्न की 25 तारखेनंतर गोपाळगडाबाबतीत तुम्ही ठोस निर्णय घ्यालच, पण पुन्हा भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा गडकिल्ल्यांबाबतीत अशा काही चुका होऊ नयेत प्रशासनाकडून म्हणून तुम्ही कोणता कायदा किंवा कायद्यात एखादी सुधारणा किंवा असं काही मंत्रिमंडळाकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे ताई, त्या स्टेटमेंटचा काही मंडळींनी, राजकीय मंडळींनी प्रचंड विपर्यास केलेला आहे. खरं तर गोपाळगडाचा इतिहास ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी तपासणं आणि वाचणं गरजेचं आहे. गोपाळगड हा पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडनं तो राज्य शासनाकडे घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तो असं काही बेवारच पडलेला नाही आहे, तो पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडचा राज्य शासनाकडे जर आला तर गोपाळगडचा मेंटेनन्स त्यांच्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो, ही आमची भूमिका आहे आणि म्हणून तो आम्ही मागतोय. डेफिनेटली तुम्ही ते करालच व्यवस्थित, पण भविष्यात असं काही होऊ नये म्हणून एखादा फोर्ट प्रोटेक्शन ऍक्ट किंवा काही असं काही आणाल का किंवा मंत्रिमंडळाकडे शिफारस कराल? नाही, पण ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे पुरातत्व विभागाकडे गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत आणि पुरातत्व विभागाकडनं जे शासनाकडे आलेले गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत. त्याच्यामुळं गड किल्ल्यांचं जे पावित्र्य आहे ते राखण्यामध्ये महायुतीच्या सरकारला 100% यश येतं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की गड किल्ल्यांची परिस्थिती चांगली राहावी म्हणून आमचा जो नियोजन मंडळाचा निधी आहे त्यातला 5% निधी 2 वर्षापासून राखीव ठेवण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यातनं देखील अनेक गड किल्ल्यांची इतिहास जपण्यासाठी डागडुजी होते. तर सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्याच घटकामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल किंवा इतर काही निवडणूक असेल एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात, एकमेकावर आरोप सुद्धा केले जातात किंवा पडद्यात सुद्धा त्या बऱ्याच काही घडामोडी घडतात. मला एकच म्हणायचं आहे, महाविकास पहिलं बरोबर आता महायुती. तुम्ही पण व्यस्त राहिले पाहिजे ना. ज्या ज्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देखील व्यस्त राहिले पाहिजे. तुम्हाला देखील लिखाणासाठी काहीतरी विषय मिळाले पाहिजे, तुम्हाला देखील ब्रेकिंग रोज काहीतरी मिळाली पाहिजे. म्हणून आमचा सगळा कारभार चालू असतो. शेवटी चौथा स्तंभ
नाही, चित्रपट महामंडळाचा हा काही विषय नाही. चित्रपट महामंडळाची जी भूमिका आहे ती मी स्पष्ट केलेली आहे. चित्रपट महामंडळाशी माझा काही संबंध नाही. काल गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची एक बैठक झाली, त्यामध्ये सर्वाधिक ठराव असणारा कर्जत तालुका आहे, त्यामध्ये आमदार चंद्रकांत नक्की आहे शिवसेनेचे. त्यामुळे या बैठकीला बोलवलं. काय सांगाल? नाही, गोकुळचं राजकारण म्हणजे खरं सांगू का, म्हणजे मी शिवसेनेचा कोल्हापूरचा संपर्क मंत्री आहे, पण मी बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था, आमदारकी, खासदारकी याचा संपर्क मंत्री आहे. बाकीच्या ज्या निवडणुकात कोल्हापूरच्या होतात त्याचा मला पण अभ्यास करायला लागणार आहे. कारण आमचं ठरलंय आणि आपलं ठरलंय यातला फरकच मला कधी कळला नाही. रत्नागिरी जिल्हा लागून असून सुद्धा कधी आपलं ठरलेलं असतं, कधी आमचं ठरलेलं असतं. ते आमचं ठरलेलं आहे आणि आपलं ठरलेलं आहे ह्याच्यातला फरक ज्यावेळी अजून 10-15 वेळा येऊन मला कळेल त्याच्यावरच मी भाष्य करू शकतो. साहेब, शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांचा विरोध कसा आहे तो कायमच आहे आणि आता तुमचेच जे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांनी देखील आता त्याला विरोधाची भूमिका दिली. यावर कसा तोडगा काढणार? नाही, शक्तपीठ महामार्ग असू दे किंवा कोकणामध्ये येणारे अणुऊर्जाचे प्रकल्प असू दे, शिवसेना म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट आहे की जनतेला विश्वासात घेऊनच ह्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि शक्तीपीठाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या शिंदे साहेबांची हीच भूमिका आहे की जनतेला विश्वासात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचे सगळे गैरसमज दूर करून शक्तीपीठ झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. चला.